नमस्कार मित्रांनो. चक्रव्यूह रचणारे लोक नेहमी आपलेच असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही हे तितकंच खरं आहे. मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल, आजचा हा व्हिडिओ मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय खास आहे. गुरु वक्री म्हणजे काय आणि याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, दरवर्षी सुमारे 120 दिवस असे असतात जेव्हा देवतांचे गुरु बृहस्पती, ज्यांना देवगुरु गुरु असे म्हणतात, वक्री म्हणजेच रिट्रोग्रेड होतात. आता हे वक्री होणार आहेत 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 या काळात. हा काळ 2026 साली मोठा बदल घडवणारा आहे. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एखाद्या ग्रहाला ओलांडते म्हणजे ओव्हरटेक करते, तेव्हा पृथ्वीवरून पाहताना असं वाटतं की तो ग्रह मागे चालतोय, पण खरं म्हणजे तो मागे चालत नाही. फक्त वेगाच्या फरकामुळे असा आपल्याला भास निर्माण होतो. यामुळे त्या ग्रहाच्या ऊर्जेत अचानक बदल होतो. कधी ती शक्ती वाढते तर कधी ती आंतरिक होऊन जीवनात उलटफेर घडवते. मित्रांनो, मेष राशीसाठी गुरु वक्री होत आहेत. तुमच्या 4थ्या भावात हा भाव आईचा, घराचा, सुख सुविधांचा, वाहनांचा, जमीन जुमल्यांचा आणि मनशांतीचा भाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरु येथे उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे मेष राशीवाल्यांसाठी हा काळ प्रॉपर्टी, घर खरेदी, वाहन खरेदी किंवा घरातील सुखवृद्धीसाठी अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून घर, गाडी किंवा कोणतंही वैयक्तिक सुख मिळवण्याचा विचार करत असाल तर 11 नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या दरम्यान ते पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये काही मोठं खरेदीचं किंवा गुंतवणुकीचं यश तुम्हाला मिळू शकतं. गुरुची दृष्टी तुमच्या अष्टम भावावर पडत आहे. हा भाव आहे अध्यात्म, गूढ ज्ञान, संशोधन आणि परिवर्तन यांचा. म्हणून या काळात तुमची स्पिरिच्युअलिटी वाढेल, तुम्हाला अंतरंगातून समज वाढेल आणि जीवनात परिपक्वता येईल. संशोधन, अध्यात्म किंवा रहस्यमय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. या काळात बाहेरील अन्नावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वादविवाद तुम्ही टाळायला पाहिजे. गुरुची वक्री दृष्टी तुमच्या 10व्या भावावर सुद्धा पडते. याचा थेट संबंध करिअर, प्रतिष्ठांशी आहे. म्हणून पुढील 120 दिवसात करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. प्रमोशन, नवीन जबाबदारी, नोकरीत सुधारणा किंवा स्वतःच्या कामात मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. ज्यांनी दीर्घकाळ मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येईल. गुरुची आणखी एक दृष्टी 12व्या भावावर सुद्धा पडते आणि हा भाव विदेश, प्रवास आणि मनशांतीशी संबंधित आहे. जर तुम्ही विदेशात राहतात, तिथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करत असाल किंवा व्हिसा, PR ची वाट पाहत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. किंवा तुम्हाला आध्यात्मिक प्रवास, लांबची यात्रा किंवा फॉरेन कनेक्शनमुळे यश मिळू शकतं. 3 डिसेंबर 2025 ला गुरु वक्री होत 3ऱ्या भावात परत येतील आणि तेव्हा त्यांची दृष्टी भाग्य भावावर म्हणजे 9व्या भावावर पडेल. म्हणून डिसेंबर नंतर पित्याशी संबंधित विषय, त्यांच्या व्यवसाय किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला ठरेल. उच्च शिक्षण, परीक्षा, प्रवेश किंवा परदेशी शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबर ते 11 मार्च या काळात छोटे मोठे प्रवास घडू शकतात. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. ऑनलाईन कामं जसं यूट्यूब, इंस्टाग्राम, डिजिटल वर्क यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही काही छोटा व्यवसाय किंवा पार्टनरशिप सुरू करायचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे. काही शुभ धार्मिक किंवा सामाजिक कार्यांमध्येही तुम्हाला सहभाग घेता येऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही काही उपाय छोटे मोठे करू शकतात, जसं की हनुमान चालिसाचे पठण करू शकतात, सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. मित्रांनो, गुरु वक्री हे नेहमीच जीवनात मोठे वळण आणतात. हा काळ मेष राशीसाठी नक्कीच परिवर्तन, प्रगती आणि आध्यात्मिक वाढ घेऊन येईल. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता बदल जाणवला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.